नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आज फुरसुंगी येथे एक भव्य दिव्य असं यात्रेनिमित्त एक आदत एक बैल असं ओपन मैदान भरलेलं आणि त्यात आज सुट्टा फायनलचा निकाल घेऊन एक नंबरचा मानकरी सगळ्यांना माहिती आहे असा छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या कंटिन्यू गुलालाची हॅट्रिक केली असं आज चिमण्याने. तर बघू आपण शेट काय म्हणतात. दादा नमस्कार, आपलं नाव नमस्कार. सांगा एकदा. माझं नाव अजित. अजित. आणि चिमण्या सगळ्यांना माहितच आहे. आता सलग आज मला वाटतं चौथं मैदान आहे. चौथं मैदान पहिल्या क्रमांकाचा मानकरी. हो, एक नंबर. कुठं कुठं पहिला गुलाल कुठं झाला? पहिला काशेगाव, परत बेलमाची, हा, परत वडकेला आणि आज फुरसुंगीला. वडकीला. हो, म्हणजे मोठमोठ्या मैदानात काशेगावला हिंद केसरी झाला. कासेगावला पहिलं मैदान झालं, कासेगावचं हिंद केसरी. आणि त्या पहिल्या मैदानात पहिलाच मानकरी झाला कासेगावचा. हो, शंभू सोबत पळून. शंभू सोबत कळंबीच्या चिमण्यानं शंभू तिथं पळाला आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला. आज फुरसुंगीमध्ये आला तुम्ही एवढे लांबून छत्रपती संभाजीनगर वरनं. कसं आहे, कसं काय नियोजन झालं आणि कोणासोबत पळाला? नियोजन काय एक नंबर झालं इथलं. आणि पृथ्वीदादा खुटवळ यांनी आपल्याला शब्द दिलता बैल घेऊन या म्हणून. त्यांच्या शब्दाखातर आपण बैल एवढ्या लांब घेऊन आलो. बैजा सोबत. हो, बैजा सोबत. बैजा सोबत आधी चिमण्या पळाला का नाही? पळाला होता एखादा. कुठं पळाला होता? बारामतीला. बारामतीला पळालेला. काय बैजाचा पळ कसा आहे, काय सांगता? चांगला पळतो बैजा. बारामतीला बी एक नंबर केला आणि आज बी एक नंबरच केला. आज पण येते का? त्यांच्या गावात येऊन आज एक नंबर केला. त्यांना काय आनंद, त्यांचा आनंद? लय आनंद झाला त्यांना. खुश झाले. नियोजन कसं अगोदरच ठरलेलं का? अगोदर वडकीत तुम्ही एकदा इथं मैदानावर आलेला त्याच टायमिंगला झालेलं म्हणायचं. एवढ्या लांबून एवढा विश्वास देऊन इकडे यायचं कसं काय होतं? म्हणजे माणूस बघून द्यावं लागतं बैल. माणूस बघून द्यायला. लोक जे चांगले वाटले आपल्याला जवळ धरायचं आणि द्यायचं. म्हणजे एवढं लांबून येतात, वायदे बिदे घेत नाही म्हणायचं. वायदे बिदे नाही घेत. प्रेम खातीर बैल दिला त्यांना. प्रेमा खातीर. आता चिमण्याला सगळीकडे पायऱ्याला मागतच असेल, कारण का अखंड महाराष्ट्र त्याचं एवढं नाव झालंय. नाही आता प्रत्येकाला वाटतच बा चिमण्या आपल्या बैलात पळाला जर तर आपला एक नंबर होता. समजा कोणी फोकसला यासाठी फोन करतेच मग. टापच्या बैलाला तर तकलीफ राहतेच थोडी मालकाला. हा, मग आता सगळ्याला थोडंफार समजून सांगितलं ऍडजस्ट होते. मग काय आता परत आत्ताचं मैदान झालं, किती ह्याच्यात पळाला? फायनलला किती तासात पळाला? ते 3 नंबर तासावर पळाला. आणि गाडी कोणी पळवली? गाडी शाकीर ड्रायव्हर. शाकीर ड्रायव्हर जे श्री ड्रायव्हर शाकीर आमचा भाऊ. जे चिमण्यासोबत पहिला चिमण्या हिंद केसरी झाला आणि त्यासोबतच आपले शाकीर ड्रायव्हर पण हिंद केसरी झाले. काय सांगतात त्यांच्याबद्दल? आज गाडी कशी पळाली? रेग्युलर तेच असतात तरी पण? कायम कंटिन्यू तेच असते. कायम तेच असतात. आता पुढल्या आपल्याला कुठं बघायला भेटेल? आता तिकडे नाशिकला बघायला भेटेल. नाशिकला 10 तारखेला. परत आपल्या या साईडला आता पश्चिम महाराष्ट्रात कधी येणार का नाही? आता परत 10च्या पुढे येईन बैल. 10च्या पुढे येईन इकडे बैल. आता मोठमोठ्या बैलांच्या मागण्या आल्यात तरी पण आता कोणासोबत पळायचे? आता चांगलाच पायरा जोड चिमण्याला तिकडे आमच्या गावाकडे मैदान आहे. चांगला म्हणजे एकदम टॉपचाच पायरा चिमण्याला. आता इकडे आला तरी इकडे पण टॉपचाच पैर भेटणार म्हणायचं. टॉपचाच टाकायचा. आता थोडं विचार करूनच बैल टाकायचा. विचार करूनच बैल टाकायचा. आता भरपूर नंदी येतात तुमच्या इकडून छत्रपती संभाजीनगर वरनं इकडं पश्चिम महाराष्ट्र. तुम्ही पण बघितले असतील की भरपूर गाड्या येतात आणि प्रत्येक मैदानात येतात. काय इकडे गाड्या येतात एवढ्या? आता सगळ्याला वाटतं बा आपला बैल चर्चेत यावा, हिंद केसरी बनावा, आपला एक नंबर झाला तर नाव होईल गावाचं असं. अशामुळे येते लोक. मग काय वाटतं तुम्हाला ह्याच्या मागचं कष्ट आहे तुमचं? तसं सगळ्यांच्याच कष्टाने काय प्रत्येकच हिंद केसरी होणार नाही हे तर आहे. लोक घेते पण ज्याचा एक नंबर त्याचा जाऊन समजा देव देतो एखाद्याला देऊन टाकतो चांगलं. म्हणजे सगळ्यांच्या दावणीला हिंद केसरी तयार होत नाही. काय कायांचे कष्ट पण आहेत त्याच्या मागे भरपूर. कष्ट. आता ह्याच्या मागे दावणीला कोणते बैल आहेत? दावणीला समजा सम्राट राजा, आमचा बाजी नावाचा बैल आहे. आता पुढली कोणची वस्तू तुम्ही नवीन काढताय आता मैदानात? नवीन म्हणजे बघा मस्त आपल्याजवळ 10-15 खोंड आता कोणता निघतो त्याच्यातलं काही सांगू शकत नाही. एखादा निघणार समजा 10-15 आणि एखाद्या वेळेस 10-15 फैल जाऊ शकते. त्याचं काही सांगलं जात नाही. जनावर आहेत म्हणजे यशा पैसे चालतच राहणार. हो. दावणीतून 10 मध्ये एक टॉप लाईन तर 9 फेल जातील. काय आता इथून पुढे मैदान भरपूर होणार आहेत. आता एवढं लांबून येणं जाणं हे कितपत म्हणजे नाही का तुम्हाला परवडेबल आहे किंवा इथं कोणासोबत राहता इकडे आलो?
आता इथं दादाच तिथं थांबलो होतो आम्ही. एक दिवस याला शिरूरला थांबलो. दुसऱ्या दिवशी पृथ्वीराज दादाच तिथे थांबलो. एक मुक्काम तिथं केला. एक मुक्काम इकडे आला. काय सांगता येईल इकडे येऊन नाही का एवढी तुम्हाला प्रचंड प्रेक्षक वर्ग पण आहे चिमण्यासाठी एवढी गर्दी करतात बघायला, काय त्याबद्दल काय सांगता? चांगलं वाटतं बा मला. आपल्या समजा लोक येते, आनंद वाटतं पब्लिकला. आपण बी मन खुश होतो आपल्याला. खुश होतं. बाकी आपल्याला चिमण्या आता 3 फेऱ्यात पळताना दिसतोय. आता इथून पुढे मला वाटतं बिनजोडची मैदान पण सुरू होतात. बिनजोडला कधी पळवताना दिसेल का आम्हाला? दिसन 100%. कोणत्याही खेळात दिसन चिमण्या. असं काही नाही का बा या 3च फेऱ्यात. सेकंडला पण पळण भेट तिकडं. सेकंडला पण पळत चालतंय. आपल्याला इथून पुढे असंच चिमण्या गुलालात राहीन कायम, हीच शुभेच्छा देऊ. आणि 2 शब्द आमच्याबद्दल बोलला त्याबद्दल धन्यवाद. फोटो घ्या.